छत्रपती शिवाजी महाराज हयात असतानाच त्यांची कीर्ती जगभर पसरली होती. म्हणजे फक्त इंग्रज किंवा पोर्तुगीज यांच्यामुळे नाही, तर जगभरातल्या संपूर्ण बादशाहांपर्यंत महाराजांबद्दलची माहिती पोहोचलेली होती. इराणचा एक बादशाह आहे, त्याचं नाव आहे शाह अब्बास. त्याला शिवाजी महाराजांबद्दलचे संपूर्ण पराक्रम माहिती आहेत. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाचा कसा पराभव केला आहे, त्याला कसं पाणी पाजलंय, त्याचा कसा पराभव कुठं कुठं आणि कसा केला आहे, हे सगळं इराणच्या बादशाहाला माहीत आहे. इराणचा बादशाह आणि औरंगजेब एकमेकांना पत्र लिहायचे, ते एकमेकांना पाण्यात पाहायचे. इराणचा बादशाह औरंगजेबाला कमी लेखायचा आणि औरंगजेब इराणच्या बादशाहाला कमी लेखायचा. माझा वंश श्रेष्ठ, माझा राजा श्रेष्ठ असं एकमेकांना पत्र लिहून ते सांगायचे. असंच इराणचा शाह अब्बास दुसरा यांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिले. त्यात तो शिवाजी महाराजांबद्दल काय लिहितोय ते तुम्ही एकदा ऐकाच. आता यामध्ये इराणचा शाह काय म्हणतोय ते ऐका. तो म्हणतो की मला असे कळाले की भारतातील हा बादशाह दुर्बळ, अकार्यक्षम आणि निष्कांचन झाल्यामुळे भारतातल्या बहुतांशी जमीनदारांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले आहे, म्हणजे औरंगजेबाविरुद्ध. यातील एक प्रमुख म्हणजे दृष्ट फकीर शिवाजी. आता तो एक शत्रू आहे, त्याच्यामुळे महाराजांचा तो एकेरी उल्लेख करतोय. तो आतापर्यंत इतका गुप्तपणे राहत होता की आतापर्यंत त्याची नावही कुणाला माहीत नव्हते. परंतु आता तुमच्याजवळ लढण्याकरता पुरेशी साधनं नाही, ही माहिती झाल्यामुळे त्याचा फायदा घेऊन आणि तुमचे सैन्य माघार घेत आहे हे पाहून एखाद्या पर्वताच्या शिखराप्रमाणे तो आता दुर्गजर होत चालला आहे, असं इराणचा शाह म्हणतोय. त्याने तुमचे अनेक किल्ले जिंकलेले आहेत, तुमच्या अनेक सैनिकांना त्याने ठार मारले आहे किंवा कैदी बनवले आहेत. तुमचा बराचसा प्रदेश त्याने गिळंकृत केला आहे. तुमच्या प्रदेशातील बरीचशी बंदरे, शहरे, खेडी त्याने लुटले आहेत. इथे तो सुरतेचा रेफरन्स देतोय. आणि आता त्याला तुमच्या विरुद्ध शेवटची टक्कर द्यायची आहे असे आम्ही ऐकतो. म्हणजे महाराज हे औरंगजेबाविरुद्ध शेवटची टक्कर देताय हे देखील त्याला माहित होतं. आणि येथे इराणच्या शहाने औरंगजेबाला छेडलंय. तो औरंगजेबाला म्हणतोय तुम्ही काय आलमगीर नाहीत. आलमगीर म्हणजे सगळ्या जगाला आपल्या मुठीत ठेवणारा माणूस. इराणचा शाह म्हणतोय तुम्ही आलमगीर नाहीत, तुम्ही पिदरगीर आहात. पिदरगीर म्हणजे आपल्या बापाला मुठीमध्ये ठेवणारा माणूस. असं असतं तर तुम्ही शिवाजी महाराजांना कधीच पकडलं असतं. याचा राग औरंगजेबाच्या मनामध्ये होता आणि औरंगजेबाला हे खोटं ठरवायचं होतं, म्हणून त्याने शिवाजी महाराज आग्र्याला गेले असताना त्यांना पकडायचा प्रयत्न केला आणि आलमगीर व्हायचा प्रयत्न केला. पण शाह अब्बास पुन्हा एकदा खरा ठरला. त्याने औरंगजेबाला म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या बापाला सोडून इतर कुणालाही पकडू शकत नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांना पकडायचा जो प्रयत्न केला होता तो वाया गेला. शिवाजी महाराज कैदेतून सुटून गेले. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.